आपण पाहताय महाधुरळा. महा ब्रेकिंग न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. कोल्हापुरात खासदार सुप्रिया सुळे यांनी एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात बंधू उपमुख्यमंत्री अजित पवार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विरोधकांना धुतलं. आपल्या भाषणात त्यांनी जोरदार निशाणा या अनेकांच्यावर साधला. अनेक जण माझे वडील शरद पवार हे रिटायर होण्याकडे डोळे लावून बसले आहेत, पण सध्याचे त्यांचे दौरे आणि काम पाहता ते रिटायर होतील अशी काही लक्षणं दिसत नाहीत, असा टोला सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांनाच मारला. कारण अजित पवार यांनी मध्यंतरी अशी तक्रार केली होती की काही माणसं रिटायर होतच नाहीत, त्यामुळं आमची अडचण होत आहे. या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी अनेकांना नुसते टोलेच मारले नाहीत तर अनेकांचा चिमटाही काढलेला आहे. या कार्यक्रमात त्यांनी सोबत असलेल्या आणि सोडून गेलेल्या या दोघांचाही खरपूस समाचार घेतला. राजकारण वेगळं, निवडणुका वेगळ्या. 60 वर्षे आमच्यासोबत पक्षात काम केलेल्या मंडळींच्या नात्यामध्ये आम्ही बाधा येऊ दिलं नाही, कारण रिश्ते तो रिश्ते होते है, असं त्या म्हणाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा केंद्र सरकारचं नाव न घेता त्या म्हणाल्या, दडपशाही पद्धतीने, चुकीच्या पद्धतीने कोणी देश चालवत असेल तर ते खपवून घेतलं जाणार नाही. समोरील माणूस दडपशाही करत असेल आणि आपण गप्प बसू तर आपणही तितकेच जबाबदार आहोत. त्यामुळे कोणती किंमत मोजू, पण देश संविधानानेच चालला पाहिजे यासाठी संघर्ष करत राहू. खरं बोलण्यासाठी शौर्य लागतं. हा देश संविधानाच्या मूल्यावर चालतो, कोणाच्या मर्जीवर अजिबात नाही, आणि शौर्य हे माणुसकीत असतं, असंही त्या यावेळी म्हणाल्या. मी फार काही महत्वाकांक्षा ठेवणारी नाही, असं स्पष्ट करून त्या म्हणाल्या. लोकांची कामं करण्यासाठी, धोरण ठरवण्यासाठी सत्तेतच असलं पाहिजे असं काही नाही. विरोधी पक्षात राहूनही धोरण ठरवण्यात मोलाची कामगिरी बजावता येते. खासदार, लोकप्रतिनिधी, नेता म्हणून शेवटच्या माणसापर्यंत आपण कनेक्ट राहिलं पाहिजे, आणि ते राहिल्यामुळेच 2024च्या निवडणुकीत आपला विजय सहजपणे झाला, असं सांगायला सुद्धा त्या मागे पुढं पाहिलं नाही. यावेळी नेमकं त्यांनी अजित पवार किंवा इतर विरोधकावर कोणत्या शब्दात टीका केली, नेमके कोणते शब्द वापरले ते पाहू आपण त्यांच्याच भाषणात. धन्यवाद. दिल्लीमध्ये त्यांच्यासमोर भाषण करायला भीती वाटत नाही, पण ह्यांच्यासमोर भाषण करायला भीती वाटते. आणि कोल्हापूरचे आणि आमचे अनेक वर्षाचे प्रेमाचे ऋणानं बंध आहेत. आणि माझ्या वडिलांची इच्छा होती की, असं त्यांना त्या काळात वाटत होतं की ते रिटायर होतील, अजून काही व्हायचं असं दिसत नाहीये. त्याच्यामुळे त्यांच्यावर नाराजीही होते अनेक लोकांची. मी अनेक वेळा गमतीने पार्लमेंटमध्ये सांगते धैर्यशील मानेंना, तुमचा पक्ष फुटला कारण का वेळ देत नाहीत म्हणून, आमचा पक्ष जास्त वेळ देतात म्हणून फुटला. अशा गमती आयुष्यात होत असतात. आणि त्याच्यामुळे कोल्हापूरचे आणि आमचे फार प्रेमाचे जिव्हाळ्याचे संबंध. माझे आई वडील त्या काळात, जेव्हा माझे वडील म्हणायचे की मी रिटायर होईल, त्या काळात माझ्या वडिलांची फार इच्छा होती की कोल्हापूरमध्ये त्यांनी रिटायर व्हावं. त्यांची इच्छाही होती की आपण इथे घर घ्यावं वगैरे. ते रिटायर काय व्हायची अजून तरी लक्षणं आम्हाला तरी दिसत नाहीयेत. आणि त्याच्यामुळे आता दिल्ली, मुंबई, कोल्हापूर प्रवास चालूच आहे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि प्रेमाने. हे परत मी माझ्या वडिलांकडे जाते की वडील फार कमी गोष्टी सांगतात. माझे ना वडील खूप छान प्रश्न विचारण्यात खूप, आता वडिलांना हुशार म्हणू शकत नाही, पण काय म्हणू आता विचार करते शब्द. पण ते मला नेहमी विचारायचे, दौरा करून आल्यावर कसा झाला दौरा, आज पण विचारतील संध्याकाळी, काय होतं, कोण होतं.
मी त्यांना विचारलं की दौरा खूप चांगला झाला. कोण होतं बरोबर? म्हणजे आमदार होते, जिल्हा परिषद अध्यक्ष होता, तेव्हा सत्तेत होतो, तेव्हा सगळे बरोबर असायचे आणि सगळे महत्वाचे लोक असायचे. त्यानंतर मला त्यांनी असं सांगितलं की आमदार, जिल्हा परिषद आणि कोण भेटलं मला? सगळेच होते. आणि कार्यकर्ते कोण भेटले? म्हणजे असेच भेटले सगळे, नमस्कार केला आणि आले. त्याच्यानंतर ते असं मला म्हणाले की जर तुला राजकारणात राहायचं असेल ना तरी गाडीत बसते चांगले, पण त्या शेवटच्या माणसाची जर नाळ नाही जोडलेली ना तुम्हाला कुछ नाही होगा. माझ्या 2024च्या इलेक्शनमध्ये मला एक गोष्ट कळली आणि राजकारणात ज्याला यायचंय त्याला मी सांगते, नेता मोठा पदाधिकारी हा जरूर तुमच्या बरोबर असला पाहिजे. असला तर भाग्यच तुमचं, पण जर तो शेवटचा माणूस तुमच्या बरोबर असेल ना तर देश की कोई ताकद तुमको हरा नाही सकती. आणि त्याचं जिवंत उदाहरण मी, सगळं माझ्या विरोधात होतं, सगळी सत्ता यंत्रणा, आमदार, सरपंच. अरे मी गावात गेली की तो बिचारा सरपंच पण यायचा नाही, घाबरायचा आणि हिच्यावर परत फोटो निघाला तर काय. तर पण त्या लोकांनी ताकद होती, लोकांमध्ये केवढी ताकद आहे हे तेव्हा माझ्या त्या इलेक्शनमध्ये कळलं. म्हणून ह्या ताराराणी ज्या लढल्या ना त्या आमच्यासाठी का स्फूर्ती आहेत? कारण हा बहुजन समाज त्यांच्याबरोबर, की सर्वसामान्य माणसांनी त्यांचं नेतृत्व मान्य केलं आणि त्या लढल्या. त्याचे शाहू महाराजांचे मी आणि त्याच्या कुटुंबाने आज आमच्या सगळ्यांचा जे स्वागत सन्मान केला याबद्दल, आणि आज व्यासपीठावर बऱ्याच दिवसांनी सगळे माझे सहकारी भेटले, मनापासून आनंद वाटला. कारण का इलेक्शन येतात येतात हार जीत होतीये, सिर्फ रिश्ते रहते. आणि त्याच्यामुळे या नात्यांचा जो आदरणीय पवारसाहेबांबरोबर 6 दशक ज्यांनी ज्यांनी काम केलं, ज्यांनी सहकार्य दिलं, प्रेम दिलं, साथ दिली, ती नातं वारसा कुठला त्यांचा जपील मला माहिती नाही, पण नात्यांचा वारसा नक्की जपील एवढाच शब्द देऊन आपली रजा घेते. जय हिंद, जय